नमस्कार माझ्या प्रिय सखींनो, कसे आहात? मजेत ना? चला आज आपण बनवूया मेंदू वडा सांबार। त्यासाठी लागणार आहे उडदाची डाळ, जी मी 5 तास आधी भिजू घातली आहे। ही एक मोठी वाटी डाळ आहे। तुम्ही तुमच्या गरजेनुसार डाळ घेऊ शकतात। आधी आपण काय करूया, ह्या डाळीचं वाटण करून घेऊया। डाळीचं आपल्याला अगदी बारीक मऊसर वाटण करायचं आहे। जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही। आता यामध्ये लागणारे साहित्य, मी जवळ 5 ते 6 मिरच्या घातल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता। आल्याची काप, कढीपत्ता। आता आपण याचं वाटण करून घेऊया। आपलं वाटण हे छान बारीक वाटून झालेलं आहे। आपण आता ही जी राहिलेली डाळ आहे ना, तिलाही वाटून घेऊया। आपली पूर्ण डाळ ही वाटून झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर, जिरे, मीठ, हिंग हे टाकूया। आता आपण यात अर्धा टीस्पून जिरं, हिंग, थोडंसं धने पावडर, चवीप्रमाणे मीठ, हे सगळं आपण आता एकत्रित करून घेऊया। पीठ हे छान एकजीव करायचं आहे, छान फेटायचं आहे। त्याच्याने काय होईल, त्यात हवा भरली जाईल आणि आपल्या मेंदू वड्यांना ही सोडायची गरज पडणार नाही। ती बिना सोडायची ही छान फुलून येतील। याला छान 4 ते 5 मिनिटं फेटून घेऊया। आपल्या वड्यांच्या पिठामध्ये छान हवा भरली जात आहे बघा। आता आपण काय करूया, याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर मी ही चिरूनच टाकते, कारण की त्याच्याने त्याचा फ्लेवर हा जाणून येतो। अजून आपण 2 ते 3 मिनिटं फेटून घेऊया। आता आपण काय करूया, ह्या पिठाला जवळजवळ 10 ते 15 मिनिटं रेस्ट देऊया। तोपर्यंत आपण सांबारच्या मसाल्याची तयारी करून घेऊया। आपलं बॅटर हे छान एकजीव घोळून झालेलं आहे। आता आपण याला थोडंसं विश्रांती देऊ, मग वड्यांची तयारी करूया। तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। आपण आधी काय करूया, थोडासा खोबऱ्याचा किस हा भाजून घेऊया। मी कापा नाही करत, कारण की कापा ह्या भांड्यामध्ये हव्या तशा बारीक वाटल्या जात नसतात। त्यामुळे मी खोबऱ्याचा किस करून घेते। तुम्ही तसं करून बघा। हा आपल्याला जास्त काळा नाही करायचा आहे, थोडा हलका लालसरच भाजायचा आहे। आपलं खोबरं भाजून झालंय, आपण आता याला काढून घेऊया। आता 1 टीस्पून चणा डाळ ही भाजून घेऊया आपण। हिलाही आपल्याला हलकी भाजायची आहे। आपली डाळ भाजून झाली, आता आपण हिला काढून घेऊया। 1 टीस्पून उडदाची पांढरी डाळ, तिलाही भाजून घेऊया। ह्या डाळीनं आपल्याला हलक्याच भाजायच्या आहे, जास्त त्यांना काळ्या नाही करायच्या। आपली डाळ भाजून झाली आहे, आपण तिला काढून घेऊया। आता 1 टीस्पून मेथी दाणा, हाही आपल्याला हलकाच भाजून घ्यायचा आहे। भजाले
मसाले भाजताना वास हे खूप छान येत असतो. तुम्ही एकदा याचा वास घेऊन बघा. आपला मेथी दाणा तर भाजून झाला, आपण यालाही काढून घेऊ. 1 टीस्पून जिऱ्यालाही आपण छान भाजून घेऊया. गॅसची फ्लेम हाय असल्यामुळे, तावा गरम असल्यामुळे हे मसाले लवकर भाजले जात आहेत. आपला जिरा भाजून झाला, काढून घेऊया आपण. आता हलक्या मिरच्या भाजून घेऊया आपण. भाजले गेल्यावर तुम्ही याची देठं काढून घेईल. आपल्या मिरच्या भाजून झाल्या आहेत, आता आपण त्यांनाही काढून घेऊ. आता 1 टीस्पून मोहरी, तिला आपण थोडी भाजून घेऊया. मोहरी ही भाजून झाली, तडतडायला लागली, याचा अर्थ ती भाजून झालेली समजून घ्यायचं. आता आपण मोहरी काढून घेऊया. आता 1 टीस्पून तांदूळ, यांनाही आपण छान भाजून घेऊया थोडेसे. आपले तांदूळ भाजून झाले आहेत, आपण काढून घेऊया. थोडासा कढीपत्ता, एक लहान असा कांदा, हे पण आपल्याला भाजून घ्यायचं. यांनाही आपल्याला असं काळवट नाही करायचं, हलकं हलकं भाजायचं आहे. आपला कांदा आणि कढीपत्ता तयार आहे. आता आपण याला वाटणमध्ये घेऊया. आता आपण काय करूया, आपण जे डाळींचं वाटण बनवलं होतं, आता त्याचं आपण वाटून घेऊया आणि हा कोरडा मसाला ठेवूया आपण. आपल्या डाळींसाठी जे लागणारे आहे वाटण सांबारचं, ते आपलं वाटून झालेलं आहे. आपण आता याला वेगळ्याच्यात काढून घेऊया. आता आपण त्याच भांड्यामध्ये मिरची आणि कांद्याचं वाटण करून घेऊया. याचंही आपण असं बारीक छान असं वाटण करायचं आहे. आलं, थोड्याशा लसणाच्या कळ्या. आता आपण हे वाटून घेऊया. आपण हा कांद्याचा आणि मिरचीचा वाटला आहे. आता आपण यात गरजेनुसार सांबार पावडर घालूया. थोडंसं पाणी. आता याला पुन्हा आपण बारीक करून घेऊया. आपला सांबार मसाला आता हा छान वाटून झालेला आहे. आता आपण काय करूया, तडक्याची तयारी करूया. आपण तेल हे तापत आलेलं आहे. आपण हा मसाला आता वाटूनलेला छान असं भाजून घेऊया. तुम्हाला हवं तर तुम्ही कोरडा मसालाही करू शकता, जे तुम्ही स्टोअर करू शकता, पण त्यात फक्त आपण कांदा नाही घालायचा. कांदा हा जेव्हा तुम्ही सांबार बनवणार ना, त्यावेळी त्याचा उपयोग करायचा. मी ओलं वाटण केलं आहे, त्यामुळं मी कांदा घातला आहे. तुम्हाला जर स्टोअर करायचा असेल मसाला तर कांदा घालू नका. याला आपण हलकासा भाजून घेऊया छान. आपला मसाला छान भाजला जात आहे. त्यामध्ये थोडासा धने पावडर, थोडा हिंग, आपला मसाला छान वाटून झालेला आहे, भाजून झालेला आहे. आपण आता त्यात डाळ घालूया. डाळ मी आधी शिजवून ठेवली होती. ही तुरीची डाळ आहे. दुसऱ्या कुठल्याही डाळीचा उपयोग करू नका, फक्त तुरीची डाळ हवी असते यात. डाळ घट्टसर आहे. आपल्याला सांबार थोडा पातळ करायचा आहे, त्यामुळे मी त्यात थोडं पाणी घालते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार, तुम्हाला घट्ट आवडतं की पातळ आवडतं त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. आता मी यात ड्रमस्टिक म्हणजे शेवगाच्या शेंगा घालत आहे. सांबार करताना तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकतात.
पंपकिन घालू शकतात, भोपळा घालू शकतात। मी ड्रमस्टिक, मला हे आवडतं, मी ड्रमस्टिक घालत आहे। थोडासा टमाटा, हा मी 1 टमाटा घेतला आहे लहान साईजचा। तुम्ही तुमच्या आवडीने भाज्या घाला। आता यात चवीप्रमाणे मीठ। आता आपण याला छान उकळी येऊ देऊ सांबारला। आपल्या शेवग्याच्या शेंगा छान शिजले की मग आपला सांबार तयार आहे। सांबारमध्ये हे जास्त मसाल्यांचा वापर केला जात नसतो, तो हलक्या मसाल्यांपासून तयार होतो आणि त्यात खरा फ्लेवर हे त्यात पडणारे त्या डाळी असतात ना, मेथी, जिरे, मोहरी, थोडेसे तांदूळ, त्याच्यानंच खरं फ्लेवर आहे तसं सांबारला। आता आपण काय करूया, सांबार आपला हा उकळू देऊया छान, त्याला छान उकळ आली मग आपण गॅस बंद करूया। आता आपण वड्यांसाठी तेल तापत ठेवलेलं आहे। आता आपण वड्यांची तयारी करूया, वडे हे काढूया। आपलं पीठ हे छान फुलून झालेलं आहे, त्यात एअर ही भरली गेलेली आहे, ज्यामुळे आपल्याला त्यात सोडे घालायची गरज नाही। आपलं बिना सोड्याचाही वडा हा छान फुलून येईल। आपण काय करूया आता, आधी वडे काढण्यासाठी सोपी पद्धत, अशी गाळणी घेऊया, त्याला थोडं हलक्या हाताने पाणी लावूया, हात ओला करून असं वड्यांचं बॅटर घेऊया। अशा प्रकारे आपण त्याला शेप देऊया। आता आपण हे तेलात सोडूया। हे हळूहळू छान वरती फुलून येतील। आता आपण दुसरं बनवायला घेऊया। बघा वरती यायला लागले ना, याचा अर्थ असा होतो की डाळ ही हलकी झालेली आहे, ज्यामुळे वडा हे छान फुलून येतील। आपली वडे हे हलके होऊन बघा किती छान वरती आले आहेत। आता आपण यांची बाजू पलटून घेऊया। तुम्ही हे असेच करून बघा, त्याच्याने काय होईल, सोडा घालायची गरज पडणार नाही आणि सोडा हा आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतो, त्याचा वापर जितका कमी केला ना तितकं छान। आपण याला छान लालसर भाजू देऊया। छान भाजली गेलीत ना, तळली गेलीत ना, मग आपण यांना काढून घेऊया। आपण वड्यांना पुन्हा दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया। याने काय होईल, दोघी बाजूंनी छान भाजले जातील आणि कच्चे राहणार नाही आतून। आपले वडे हे छान तळून झालेले आहेत, आपण यांना काढून घेऊया। आपण काय करूया, अजून एक फेर वड्यांचं काढून घेऊया। यांना हळूवा शिजू दिलेत ना, ते छान फुलताही बघा। वास असं मग सुटलेला आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी। माझी कढई लहान असल्यामुळे मी हे 4-4च वडे काढत आहे। तुमची जर मोठी असेल तर तुम्ही वाढवू शकता। आपण ही वडे आता दुसऱ्या बाजूने तळून घेऊया। हे वडे तळले जात आहे तोवर मी हे वडे दाखवते तुम्हाला। बघा किती छान सॉफ्ट झाले आहेत आणि किती छान फुलूनही आले आहेत। हे बघा किती छान पोकळ झाले बघा।
तुम्हीही अशा पद्धतीने एकदा वड्यांची रेसिपी नक्की ट्राय करून बघा। वडे ही हलकी येतील, पोकळ येतील आणि चवीलाही लई भारी। घरच्या वड्यांमध्ये जो स्वाद असतो ना तो बाहेरच्या वड्यांमध्ये नाही राहत, कारण की घरची वडी ही प्युअर डाळीने बनवली जात असते। त्यामुळे एकदा घरी नक्की ट्राय करून बघा। आता आपण यांना छान भाजू देऊया। भाजले गेले की दुसरीकडे आपला सांबार ही आता तयार आहे, आपण त्याला सर्व करून घेऊया। आपली ही वडी ही दुसऱ्या अंगी भाजली गेली, आपण आता यांना काढून घेऊया। आता आपण काय करूया, सांबारसाठी तडका बनवूया। आपलं तडक्याचं तेल तापलं आहे, त्यात आपण थोडं मोहरी घालूया। यात जास्त काही घालायचंय, मोहरी, जिरे आणि कढीपत्ता, बस एवढं। हा छान करपून झाला की आपण सांबारमध्ये टाकूया। तडका आता आपण सांबारमध्ये टाकूया। आपला सांबार आता तयार आहे। आता आपण डिश तयार करूया। आपला इडली सांबार पूर्ण साऊथ इंडियन डिश ही तयार आहे। सोबत मी इडली व चटणी ही ठेवली आहे। तुम्हाला जर माझी इडली आणि चटणीची रेसिपी हवी असेल ना तर मला लाईक, शेअर, कमेंट्स करून नक्की सांगा। आणि इडलीचं टेक्स्चर दाखवते बघा किती सॉफ्ट आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करायचं विसरू नका। माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक यू।